नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडगमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, माकडाच्या पिल्ल्यावर हल्ला, नागरिक जखमी। बेडग तालुका मिरज परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। गावात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे आज घडलेली धक्कादायक घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली। बेडग येथे सकाळच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी एका माकडाच्या पिल्ल्यावर हल्ला चढवून त्याला फाडल्याची घटना घडली। या पिल्ल्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी धाव घेतलेल्या एका नागरिकावरही भटक्या कुत्र्यांनी चावा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुदैवाने थोडक्यात बचावला। या घटनेनंतर परिसरात उपस्थित असलेल्या माकडांनी संतापून संबंधित नागरिकावर हल्ला चढवल्यामुळे तो नागरिक जखमी झाला। अचानक घडलेल्या या दुहेरी प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे। भटक्या कुत्र्यांचा अखंड त्रास, त्यांच्यामुळे उद्भवणारे धोके, शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही परिस्थिती अधिकच गंभीर करत आहे। गावात गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत। ग्रामपंचायतीने या घटनेची दखल घेऊन आवश्यक त्या कारवाईची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच भटक्या प्राण्यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यापासून नागरिकांना संरक्षण मिळावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे।